काही रेसिपी शेअर कर ना आमच्यासोबत की आता सगळ्यात बेस्ट म्हणजे मी सांगेल खिचडीला एक ऑप्शन बघू. कारण उपवासाच्या दरम्यान फळं कंटाळा ज्युसेस सगळं, मग किती पोट भरणार ना. आणि आपल्याला ॲज अ महाराष्ट्रीयन रोज काहीतरी हेवी खाण्याची गरज असते, सवय असते. दिवस तर कामात जातो, पण संध्याकाळी असं वाटतं नाही भाकरी खायची. तर मी असं सांगेल की तुम्ही राजगिराचं पीठ, त्याच्यामध्ये थोडंसं फक्त चिकटपणा यावं एवढं एक साधारण मी म्हणेल 1/4 वाटी साबुदाणा, थोडा चिकटपणा येण्यासाठी. त्याच्यामध्ये स्वीट पोटॅटो किंवा बटाटे, मी जसं सांगितलं स्टार्च काढून टाकले, आणि त्याचे तुम्ही पराठे किंवा डोसे किंवा थालपीठ हे करू शकता तुम्ही. ते तुम्हाला हेवी पण होईल, पोट पण भरेल. याच्याच बरोबर काही लोकांना एक क्रेविंग असतं बघ, की माझं ताट असं पूर्ण भरलेलं पाहिजे, त्याशिवाय मला स्वतःला बघून ते असं सुख मिळालं तर मग मी काय करेल उपवासात, माझी ही एक भाकरी झाली जी की हेवी आहे, ज्याच्यामध्ये भाज्या आहेत. ज्या लोकांना इतर भाज्या पण उपवासाला चालतात ते त्या भाज्या पण त्याच्यामध्ये हो करू शकतात. सेकंड, तुम्ही कोशिंबीर करा काकडीची छान, थोडंसं लिंबू आणि थोडीशी जसं आपण म्हटलं तूप आणि थोडी फोडणी घातली हिरव्या मिरचीची, ते पातळ आमटी झाली आपली. थोडेसे ड्रायफ्रुट्स ठेवले, गोड तुला आवडतं म्हणून, आणि 1 ग्लास एखाद्या फ्रूटचा ज्यूस ठेवला, 2 ग्लास सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर हे तुमचं पूर्ण अन्न झालं, म्हणजे तुमचे सगळे क्रेविंग्स पण पूर्ण होतात, उपवास पण होतोय, त्याच्यामध्ये ऑटोफेजी पण होते. म्हणजे बघा आपण किती गोष्टी अचीव करतोय ह्याच्यामध्ये. मानसिक हेल्थ, शारीरिक हेल्थ, आपल्या शरीराचे सगळे चोचले पण याच्यामध्ये पुरवले जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. येस येस.